अंबरनाथ में संपन्न हुआ भटकी विमुक्त जमात का मेड़ावा। 31 अगस्त को भटकी विमुक्त जाति जमात का दिन अंबरनाथ के महात्मा गांधी विद्यालय में विभिन्न कार्यक्रमों द्वारा संपन्न हुआ, जिसमें बड़ी संख्या में समाज के लोगों ने हिस्सा लिया। समस्त भटकी विमुक्त जाति व जमाती थाने के अंतर्गत अंबरनाथ के भटकी विमुक्त जाति के लोगों द्वारा सुबह 10 बजे एक रैली का आयोजन सर्कस ग्राउंड से महात्मा गांधी विद्यालय तक किया गया, जिसमें समस्त विविध सामाजिक संस्था के लोग शामिल हुए। बाद में लोक कलावंतों द्वारा कार्यक्रम का आयोजन इस मेड़ावे में किया गया। इस प्रकार एक सफल मेड़ावे का आयोजन हुआ, जिसमें विधायक डॉक्टर बालाजी किनीकर, धनंजय उम्बासी, कमलाकर सूर्यवंशी, प्रतीक गोसावी व कई मान्यवरों की उपस्थिति विशेष थी। कार्यक्रम में भोजन की व्यवस्था रिंकू भट्ट द्वारा की गई। बता दें कि 31 अगस्त ये दिन भटके विमुक्त जाति जमाती का सन 1952 से मनाया जाता है। सर्वश्रेष्ठ आहे। भटके विमुक्तांचा विजय असणार आहे, त्यामुळे मी लोक तुम्ही स्वतः समजायला पाहिजे की आपण किती शांत। महिला भगिनींना विनंती आहे, आपापसात बोलू नका। सामाजिक संस्था, कलावंत, पत्रकार आणि तुमच्या आमच्यातले आणि खरोखर मला अभिमानाने सांगावं वाटतंय, सोडवण्यासाठी ते प्रत्येक कारण का मी बघतोय की खरं तर हा आमचा साधारण 31 ऑगस्ट 1952 पासून केंद्र शासनाच्या मान्यतेनुसार हा 31 ऑगस्ट विमुक्त दिन म्हणून सामाजिक पातळीवरती साजरा होत होता। हळूहळू त्याचं गांभीर्य शासनाला कळलं आणि 31 ऑगस्ट 2025 हा शासकीय विमुक्त दिन साजरा व्हावा असा जी.आर. काढण्यात आला। त्याबद्दल शासनाला आमच्याबद्दल थोडासा कळवळा निर्माण झालाय। एवढंच त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्याबद्दल एवढं बोलू शकतो की आता तरी थोडंफार आमच्याकडे दुर्लक्षित आहे, त्यांच्यावरती लक्ष दे। आमच्या आजच्या सोहळ्यामध्ये
जे काही विषय आम्ही भटक्यामुक्तांच्या संदर्भामध्ये मांडले गेले होते ठरावाच्या माध्यमातून, तर ते ठराव त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या उद्घाटनपर भाषणामध्ये त्याचा उहापोह झालेला आहे आणि येत्या अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये लक्षवेधी मांडून जे काय अंबरनाथ मधले भटक्यामुक्तांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न विधिमंडळ पातळीवरती करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नंदुरबार तसेच ठाणे जिल्ह्यातील जे भाग आहेत त्या विभागातून आलेली बरेच समाज जसं बेरड, रामोशी, भामटा, तरारी, केकाडी, बंजारा, जेशी गोंधळी, बेलदार, नाथपंथी डवरी गोसावी, नंदी बेलवाले, मरियाईवाले, वडार, राजपारधी, गोंधळी, गोपाळ, वाघरी, वेदू, बहुरूपी, गिसाडी, गाडिया लोहा, कोल्हाटी असे साधारणपणे 20 ते 25 भटके विमुक्ताचे समाज बांधव येथे मोठ्या संख्येने 500 ते 700 संख्येने उपस्थित झालेले होते। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे की यामध्ये 20 ते 25 समाज एकत्र येत असताना त्या सगळ्यांचे विचार आणि त्यांच्या मागण्यांवर स्थानिक आमदार बालाजी पिणीकर यांना मागण्यांचा प्रस्ताव देण्यात आला, ज्यामध्ये भटकेमुक्तांच्या मुख्य समस्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य याच्यावर एक मोठ्या प्रमाणे भटके विमुक्तांचा अंबरनाथ पातळीवरती जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि हा जो जाहीरनामा आहे भटके विमुक्तांच्या हक्काचा, तो जाहीरनामा कदाचित येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उपयोगी पडेल अशी आम्ही या ठिकाणी आशा बाळगलेली आहे। पहिला तर मी शासनाचा आभार मानतो, महाराष्ट्र शासनाच्या आणि त्याच्यासोबत प्रशासक जे आहे आमचे राजकीय नेता गणांचा पण आभार मानतो। त्यांनी शासनाने हे मान्य केला की तुमचा समाज 1871 पासून ऍक्ट ट्रायबल लावली होती, म्हणजे आम्हाला अंग्रेजा वेळाचा विद्रोह मानला। मग 1952 आणि आम्हाला 5 वर्ष 16 दिवस का विमुक्त केला हा सवाल सुद्धा आमच्या सरकारला पण आहे आणि आमच्या मला वाटतं की या काळापासून 1871च्या काळापासून तर काही आमच्या भारताचे काही उच्च जातीचे लोक आहेत त्यांचा पण अत्याचार आहे, त्यांना आम्हाला दबावले होते आणि आज असं काही जाग आली तर हा जे मुख्यमंत्री आहे त्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब व त्यांचे जे आमदार आले होते आमचे डॉक्टर साहेब त्यांनी एवढा मान दिला आणि आम्हाला जे न्याय मिळाला, खरं सांगू तर आज आम्ही मुक्त झालेले, आमची पिढी आज मुक्त झालेली आहे। म्हणजे GR काढला 25 जुलै 2025 ला हे तुम्ही हे सण साजरा करू शकतात, म्हणजे केवढी आम्हाला उपलब्धी मिळाली। मी नंदुरबारला राहतो, माझे अश्रू थांबत नाही कारण एवढा आनंद सरकार आम्हाला परमिशन नाही देत होता हिच्या अगोदर। आता सरकार माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी हा कार्यक्रम राबवते। माझी विनंती असेल महाराष्ट्राच्या पूर्ण प्रशासनाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आता जळगावमध्ये 71 कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पाठवलेले। आता माझ्या असं इच्छा म्हणणं आहे हे ठाणे जिल्ह्यामध्ये किती अधिकाऱ्यांना किती कार्यालयामध्ये तुम्ही GR पाठवला, 25/7/2025 ला हा GR पारित झालेला आहे। मग आमच्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवला, एकमेव फक्त नंदुरबार मध्ये राबवलेला आहे आणि मी ठाण्यामध्ये पण RTI टाकणार ते तुम्ही शासनाने हा कार्यक्रम का नाही राबवला। आमचा समाज जागृत होऊन जाणार, त्याची भीती आहे तुम्हाला। आमचा समाज केव्हा जागणार? 25/7/2025 ला आम्हाला GR काढला आणि आमच्या किती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम शासनाने राबवला। आमचा सवाल आहे भटके विमुक्तांचा, आज पण आमच्या सोबत जे अंग्रेजापासून आमच्या भारताच्या नागरिकापासून आणि आजपर्यंत 74 वर्ष झाले आमच्या सोबत अत्याचार होत आहेत। आम्ही हात जोडून विनंती सांगतात या शासनाला, तुम्ही तरी जागा आणि राजकारणाच्या मायबापांना पण सांगतात, आम्ही गरीब समाज आहे, आमचा भटका समाज आहे। आमचे प्रतीक दादा आमच्या सोबत आले, हा दादा नंदुरबार पूर्ण उत्तर महाराष्ट्र फिरला, जळगाव नगर, आणि आज आमचा एक विषय पास झाला। मग आजच्या जे 16 मागण्या आमच्या जे आमदार साहेबांनी जे कबूल केलेले आहे, आम्ही हात जोडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब तुमचा हा मतदारगड आहे, आमच्या इथं फार समाज मी पाहतो माझ्या समाज किती संघर्षामध्ये जितो इथं अंबरनाथ एरियामध्ये, बदलापूरमध्ये, विठ्ठलवाडी व ठाण्यामध्ये आमचा पूर्ण भटका समाज जास्त आहे आणि मुंबई म्हणजे धावणारी याच्यामध्ये जगणं आमच्या तंबूमध्ये जे पाल फेकलेली पालमध्ये आमचे लोक राहतात आणि शासनाला एवढी जागणे येते। तुम्ही सांगता मी घरकुल देते, घरकुल खरं कोणाला मिळालं पाहिजे, आम्हाला
शेतात रान नाही, आमच्या गावात घर नाही, काय परिस्थिती आमची आहे. तर आम्हाला हा जो मतदारसंघ आहे, आमचे जे खासदार लाडके नेते, जे माझे माजी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब, त्यांना हात जोडून विनंती असेल, तुम्ही गरीब दाता आहे, तुम्ही गरिबांसाठी उपमुख्यमंत्री झालेले, तुम्ही जे समझोता पण करून घेतात लोकांसाठी, तर उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब तुमचे पाय पडून सांगते आमच्या भटक्या समाजाला हा तुझ्या परिसरात तरी ध्यान दे, एवढी मी शब्द बोलतो. आज आपण बघितलं असेल भटक्या विमुक्त स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला अंबरनाथ येथे. आज भीमराव इंगोले साहेब यांच्या कार्यालयाकडनं सर्कस मैदान इथून आपण रॅली काढत महात्मा गांधी पर्यंत आणली. कलाकारांनी कला सादर केली. रस्त्यावर पण मर्यावाले असू द्या, गोंधळी समाज असू द्या, पोतराज असू द्या, यांनी सगळ्यांनी आपली कला सादर केल्यानंतर महात्मा गांधी विद्यालयाचे जोरात कार्यक्रम झाला. सगळे प्रमुख पाहुणे आले होते. काही मान्यवरांचं भाषण झालं. मान्य आपले विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब आले. त्यांनी आपल्या मागण्या सगळ्या ऐकून घेतल्या आणि त्यांनी आश्वासन केलंय की येणाऱ्या पुढचं जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये तुमच्या मागण्या आम्ही सगळं ठेवू आणि समाजाला काहीतरी न्याय देण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी रिंकू भाट, कंजर भाट समाजसेवा मंडळ. आज हा जो 31 ऑगस्ट कार्यक्रम भटके मुक्त जाती जमातीचा जो कार्यक्रम इथं आपण आयोजित केला, शासनाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम इथं आज आपण राबवला आहे. त्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण अंबरनाथ समाजातील, अंबरनाथ तालुक्यातील भटके जमातीतील सर्व लोक, सर्व जाती व आमचे काही सर्व पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न करून हा कार्यक्रम इथं साजरा केला. आणि हा कार्यक्रम करण्याचा एकमेव हेतू म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तरीही मी स्वतःहून सांगतो की आमचे जे भटके, जे विमुक्त आहे, त्यांना एकत्रित करून आमचा हा जो आवाज आणि आमच्या काही मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम इथं आज आम्ही आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सर्वात जास्त मेहनत घेतली आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय इंगोले साहेब, धनराज डांगे साहेब, प्रतीक गोसावी साहेब, सर्व मान्य व्यक्ती सगळ्यांनी आर्थिक मदत सुद्धा केली व सगळ्यांनी सहकार्य केलं. व नंदुरबारून आमचे मार्गदर्शक तमाईचिरत साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तर मी पुन्हा एकदा समस्त भटक्या समाजाच्या मंडळींचा माझ्या वतीने व माझ्या कंजरभाट समाजाच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे व आभार प्रकट करीत आहे. जय हिंद, जय भारत. ज्या समाजाने भटके मुक्त समाजांचे आमच्यावरती एक विश्वास दाखवून एक मोठ्या कार्यक्रमाला ज्याला आम्हाला जे लाभ दिलेला आहे त्याबद्दल आम्ही या भटक्या मुक्त वतीने सगळ्यांचे त्यांचा आभार मानत आहे. सगळ्या लोकांच्या आमदारांनी जे आश्वासन दिलेले आहे आम्हाला भटके मुक्त हक्काचं घर मिळवून देऊ किंवा शासनात येत्या निवडणुकी ह्याच्या काळामध्ये किंवा आता अधिवेशनच्या काळामध्ये जे तुमच्या मागण्या आहेत त्या ते पूर्ण करू असं त्यांनी आश्वासन दिले. त्याकरिता आम्ही नाथपंथी डवरी गोसावी असो, भटके मुक्त सेवा संस्था असो, बाकीचे सगळे भटके मुक्त जमातीच्या वतीने आम्ही आमदारकडे जाऊ आणि आमच्या जेवढ्या प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी आम्ही रात्रंदिवस धावपळ करीत आहे. त्याकरता मी बोलतो. शासनाचा जर आम्ही भटके मुक्त जमातीच्या वतीने त्यांचा एक मोठा आभार मानत आहे.